शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात। पवारांना एनडीएत घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। जयंत पाटील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपावर बैठक। पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्र पक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। दोन्ही राष्ट्रवादी जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र। काल रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आज अंकुश काकडे आणि बापू पठारेही भेटीला। तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारणतः 30 जागा देण्याच्या भूमिकेत। एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालन। त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती, तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे। भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार हे पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रशांत जगतापांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रवेश। वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांचीही हजेरी। मुंबई मनपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार। आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। युती आहेच, पण आता केवळ जागा वाटप बाकी। महायुतीतील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मलिकांबाबत भाजपची ठाम भूमिका असल्याचंही वक्तव्य। राज्यातील अनेक महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरसह पुणे, पिंपरी, नाशिक आणि सोलापुरातही राष्ट्रवादी महायुतीत नाही। सन्मानजनक जागा न मिळाल्यानं दादांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, सूत्रांची माहिती। पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। फक्त 12 जागा देऊन भाजप अन्याय करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। तर कार्यकर्त्यांकडे चुकीची माहिती, शिंदे अंतिम निर्णय घेतील, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। विदर्भात महायुतीचं जागा वाटप ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार। तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असणार। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाण्यासह कल्याण, डोंबिवली महापालिकेसंदर्भात चर्चा। ठाण्यात भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी, मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार। तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरवरील अभिषेक घोसाळकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? तेजस्वी घोसाळकरांनी मोदी शहांचा फोटो वापरावा, राऊतांची टीका। नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत तणाव। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही। कार्यकर्ते आक्रमक, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मंगेश काळोखेंची हत्या, भरत गोगावलेंचा आरोप। हायकोर्टानं विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी विकास गोगावलेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला। 29 जणांविरोधात गुन्हा दाखल। सातारा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? एकनाथ शिंदेंजवळच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख करत राऊतांचा आरोप। मंत्री गोगावलेंचा मुलगा फरार। फडणवीसांनी त्यांनाही अभय दिलंय का? राऊतांचा सवाल। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार।
नागरी सुविधा देण्याची आश्वासनं पूर्ण न केल्यानं निर्णय, तर इचलकरंजीतही प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणुकीवर बहिष्कार। 40 वर्षात प्रभागात विकास न झाल्याची नाराजी। राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। उमेदवारांना मराठीसह इंग्रजीतही नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुभा। निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र। देशभरात रेल्वेचा प्रवास महागला। रामपल्ल्याच्या प्रवासासाठी 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दराने अतिरिक्त पैसे मोजावे लागणार। सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू राहणार। उद्या पश्चिम रेल्वेवर 300 लोकल फेऱ्या रद्द। कांदिवली बोरिवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक। रात्री 11 ते सकाळी 7 पर्यंत ब्लॉक असणार।